नमस्कार. पारू या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूप जबरदस्त असा असणार आहे. आणि कॉम्पिटिशनच्या वेळेस दिशाने जो गोळ घातलेला होता, जो गोंधळ घातलेला होता, अचानक पारूचं अंतिम फेरीमध्ये नाव घेतलेलं होतं आणि पारूची अगदी धांदल उडाली होती. आणि हे सर्व कोणी केलं हे अहिल्याने आदित्यला शोधायला सांगितलेलं होतं. आणि अहिल्याने दिशाचं कारस्थान हे अहिल्यासमोर आदित्यने कशा पद्धतीनं आणलं आणि त्यानंतर अहिल्याने काय निर्णय घेतलेला आहे, दिशाची कशी वाट लागलेली आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सुरुवातीला आता गुरुजी आलेले आहेत आणि लग्नाचा मुहूर्त काढायचा असतो प्रीतम आणि दिशाचा. त्यासाठी दिशा, मीरा सर्वजण आलेले आहेत. त्याचबरोबर मोहन, दामिनी, घरातील सर्व मंडळी तिथे बसलेले असतात. प्रीतमला खरं तर खूप राग येत असतो आणि गुरुजी म्हणतात की मुहूर्त निघू शकत नाही, हे लग्न होणं शक्य नाही. जेव्हा गुरुजी असं बोलतात तेव्हा मीराला खूप मोठा धक्का बसतो. कारण मीराला काहीही करून दिशाला किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्री म्हणजे किर्लोस्करांच्या घरात एंट्री मिळवून त्यांची कंपनी हडप करायची आहे. आणि आता गुरुजी तर म्हणतात हे लग्न होऊ शकत नाही. त्यावेळेस तिला धक्का बसलेला असतो. गुरुजी म्हणतात हे लग्न होऊ शकत नाही असं मी म्हणत नाही आहे, तर आता 6 महिने हे लग्न आपल्याला पुढे ढकलावं लागणार आहे. त्यावेळेस अहिल्या म्हणते चालेल. त्यानंतर काय करावं लागणार आहे, त्यासाठी काय उपाय असणार आहे ते सांगा गुरुजी. तेव्हा गुरुजी म्हणतात की आणखी एक आपण करू शकतो, आपण साखरपुडा करू शकतो. ह्या 8 ते 15 दिवसामध्ये काही मुहूर्त आहेत, ते बघून आपण साखरपुडा करू शकतो. गुरुजी असं म्हणतात तेव्हा इकडे दिशा त्याचबरोबर मीरा, अहिल्या यांना आनंद होतो. आणि मग अहिल्या म्हणते चालेल, साखरपुडा उरकून घेऊया, लवकरात लवकर मुहूर्त बघा आणि मुहूर्त फायनल करा असं गुरुजींना सांगितलं जातं. गुरुजी तुम्ही जे बोलाल तेच केलं जाईल. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पारू लादी पुसत असते तेव्हा महादेवला तिथे मारुतीला फोन आलेला असतो. आणि मारुती पारूला सांगतो की पारू आता तोंडकोड करायचं आहे. आपण ज्या मुलाला तुझा फोटो पाठवला होता ना, त्या मुलाने तुला पसंत केलंय. या 2 दिवसात लग्नाची बोलणी करायला ते येणार आहेत. पारू म्हणते बा एवढी काय गरज होती रे. तर मारुती म्हणतो खरंच अगं गरज होती. आणि मग पारूला म्हणतो आज माझ्याकडे वेळ नाही आहे, आपण उद्या जाऊन तुझ्यासाठी छान अशी साडी घेऊया आणि मी तुझ्यासोबत येईल. तेव्हा पारू म्हणते बरं बात चालेल. आणि मग ती म्हणते की आता तू जा बरं, आदित्य साहेबांना तुला घेऊन जायचं नाही आहे का, मला पण बंगल्यावर जायचं आहे, काम आहेत तिथं. इकडे आता गुरुजींनी सांगितलेलं आहे की साखरपुडा करायचा आहे. मग सगळ्यांचं तोंड गोड केलं जातं, सगळ्यांना पेढे दिले जातात. पण प्रीतम तो पेढा जो आहे तो तिथे चोरून टाकून देत असतो आणि त्याच्यासमोर दिशा मुद्दाम तो पेढा अगदी आनंद घेत खात असते. अहिल्याही खुश असते, त्याचबरोबर श्रीकांतही खुश असतो. पण इकडे दामिनीची मात्र वाट लागणार असते. दामिनी म्हणते की आता ह्या मीराची कशी वाट लागते ते बघायचं. मला ती बोललेली होती ना डेस्टिनी काय असते, आता बघा. कारण इथे अहिल्या बोललेली असते की आदित्य मी तुला सांगितलं होतं त्या कॉम्पिटिशन दिवशी जे घडलेलं आहे ते काय झालं होतं, ते सगळं माझ्यासमोर तू आणणार होता. आणि मग दामिनी म्हणते की आता मीराची आणि दिशाची वाट लागणार आहे. कारण ती म्हणते की यांच्या प्लॅनमध्ये मी सामील नव्हते. आणि एकदा का ह्या अहिल्या वहिनींना सगळं समजलं की संपलं असं तिला वाटत असतं. त्यामुळं तिनं मात्र अंग झटकून बाजूला झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रीतमला तर खूप आनंद झालेला असतो. अहिल्या म्हणते की त्या दिवशी पारूचं नाव अचानक त्या कॉम्पिटिशनमध्ये का घेतलं गेलं अंतिम फेरीत, त्या दुसऱ्या 4 कॅन्डिडेटवर का अन्याय केला गेला, या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे. आदित्य म्हणतो अगं आई, त्या प्रश्नाचं उत्तर दिशाच देईल, कारण या सगळ्या इव्हेंटची जबाबदारी तर दिशावर होती, त्यामुळं तीच देईल. त्यावेळेस मीरा म्हणते की अगं अहिल्या जाऊ दे ना, कशाला एवढा विचार करतेस, गरज काय त्याची, राहू दे. तेव्हा अहिल्या म्हणते की नाही, जे काही घडलेलं होतं ते सर्वांना कळलं पाहिजे. कारण किर्लोस्करांच्या विश्वासाचा प्रश्न आहे हा, किर्लोस्करांची काम करण्याची पद्धत ही नाही. आदित्य पण म्हणतो की हो, कारण काल आईवरती अनेक प्रश्न विचारले गेलेत, आईला ब्लेम केलं गेलेलं आहे. काही झालं तरी यामागचा खरा सूत्रधार कोण आहे, हे सर्व कोणी केलं हे सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे. आदित्य असं बोलत असतो. प्रीतम पण दिशाकडे पाहत असतो, कारण प्रीतमला खूप आनंद झालेला असतो. हे सगळं दिशानेच केलेलं आहे याची त्याला खात्री असते. आता दिशा म्हणते की नाही आंटी, मी तसं नाही केलेलं. बघितलं ना, पारूला आपण त्या ड्रायव्हरच्या मुलीला आपण सिलेक्ट केलेलं होतं, त्याच्यामुळं बघितलं ना मिलियन्समध्ये व्ह्यू आलेले आहेत. आपला बिझनेस स्ट्रॅटेजी चांगली असावी, बिझनेस पुढे वाढावा, यासाठी मी हे सर्व केलेलं होतं.
असं दिशा म्हणत असते आणि विषय टाळण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अहिल्या म्हणते, हो मान्य आहे मला बिझनेस वाढावा, पण त्यासाठी जो पर्याय निवडलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यावेळेस लगेचच आदित्य म्हणतो की सिमरन इकडे ये आणि सिमरनला बोलवून घेतो. अहिल्याला सांगतो की त्या दिवशी कार्यक्रमाच्या वेळेस सिमरन अँकरिंग करत होती आणि आता सिमरन येऊन सर्वांच्या समोर सांगते की ऐनवेळी पारूचं नाव मला दिशा मॅडमनी कार्डवर लिहून दिलेलं होतं आणि ते अनाऊन्स करायला सांगितलेलं होतं. आणि आता दिशाची पूर्ण वाट लागलेली असते. श्रीकांत ही ओरडायला सुरुवात करतो. श्रीकांत म्हणतो, हे योग्य नाही, तू जे केलेलं आहेस ते पूर्णपणे चुकीचं आहे. इकडे दिशा मात्र वारंवार समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते की आपली स्ट्रॅटेजी चांगली होती आणि आपला बिझनेस वाढावा, पब्लिसिटी वाढावी, असे पब्लिसिटी स्टंट करावे लागतात ॲडव्हर्टायझिंगमध्ये, त्यामुळंच मी हे केलेलं आहे आणि मला असं वाटत होतं की आपला बिझनेस वाढला पाहिजे, त्यासाठी हे सर्व चालू होतं. आदित्य म्हणतो, पण पद्धत चुकीची होती, कारण तू आम्हाला विश्वासात घेऊन या गोष्टी आधी सांगायला हव्या होत्या. दिशा मात्र म्हणत असते की सॉरी, माझ्याकडून चूक झालेली आहे, मला जी शिक्षा असेल ती मी मान्य आहे, पण प्लीज असं नको ना अहिल्या आंटी, मी खरंच सांगते. आणि ती वारंवार पारूचं नाव ड्रायव्हरची मुलगी म्हणून घेत असते. तेव्हा आदित्य म्हणतो की तिला नाव आहे पारू, तिचं नाव पारू आहे, त्यामुळं पारू या नावाने तिच्याशी बोलायचं आहे. त्यावेळेस दिशा म्हणते, हो पण माझ्या लक्षात राहत नाहीये ते नाव. तेव्हा आदित्य म्हणतो, लक्षात ठेवायचं आणि पारूच नाव घ्यायचं. मग इकडे दिशा सांगू लागते, कसं आहे आपलं जे प्रोडक्ट आहे ते वापरणारे जी व्यक्ती आहे ती अशीच गरीब घरातले आहेत आणि त्यामुळं आपण जो चेहरा दिलेला आहे तो पारूचा दिलेला असल्यामुळं लोकांना ती आपलीशी वाटते, आपल्यासारखीच वाटते. त्यामुळं आपलं प्रोडक्ट आहे ते लोकांच्या पसंतीस पडणार आहे आणि त्याचा खप वाढणार आहे, म्हणून तर आपल्याला मिलियन्समध्ये व्ह्यूज येत आहेत. तेव्हा मोहन म्हणतो, मान्य आहे दिशा, पण तुझी मेथड चुकीची होती, हे पूर्णपणे चुकीचं होतं, अशा पद्धतीनं घडायला नको होतं. इकडे दामिनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. काहीही करून तिला दिशाचा वचपा काढायचा असतो, कारण मीरा तिला जे काही बोललेली असते ते तिला पटत नसतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दिशा आता माफी मागू लागते, माझं चुकलेलं आहे, माझा हेतू चुकीचा नव्हता, असं ती सांगत असते. तेव्हा लगेचच अहिल्या म्हणते की मान्य आहे तुझा हेतू चुकीचा नव्हता, पण मेथड चुकीची होती. किर्लोस्कर असा खोटेपणा कधीच करत नाहीत. किर्लोस्करांचा विश्वास, किर्लोस्करांवर असलेला विश्वास लोकांचा खूप महत्त्वाचा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कंपनीच्या कोणत्याही इव्हेंटमध्ये किर्लोस्करांच्या घरातील कोणती व्यक्ती किंवा कोणताही एम्प्लॉई, कामगार, कर्मचारी कोणीही भाग घेऊ शकत नाही. त्यामुळं नियम मोडला आहे आणि त्याची शिक्षा तर तुला भोगावी लागणारच आहे, असं अहिल्या म्हणते. तेव्हा मीरा आणि दिशाच्या पायाखालची जमीन सरकते. अहिल्या म्हणते, त्यामुळं आता आदित्य एक गोष्ट लक्षात ठेव, दिशाकडे असलेली कंपनीची जबाबदारी काढून घे आणि ती जबाबदारी प्रीतमकडे दे आणि प्रीतमच्या हाताखाली आता दिशा काम करेल. इकडे प्रीतमला तर खूप आनंद झालेला असतो आणि दिशाला तो खूपच रागाने बोलत असतो. सगळेजण तिथून निघून जातात. प्रीतम हसत असतो आणि इकडे दिशा जाताना मात्र इकडे सावित्रीला म्हणते की तुमची जी आहे ना ती पारू, ती जिंकली नाही आहे, मी तिला जिंकवलेलं आहे, असं ती सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मीरा ही अहिल्याकडे जाते आणि अहिल्याला म्हणू लागते की अगं खरंच दिशाचं चुकलंय, त्यासाठी मला माफ कर. आणि ती अहिल्याची पाय धरून माफी मागत असते. तेव्हा अहिल्या म्हणते, काही नाही गं, सोडून दे तू. त्यावेळेस मीरा म्हणते, नाही गं पण तू लग्नाचं. तेव्हा अहिल्या म्हणते की काळजी करू नको, लग्न होणारच आहे आणि किर्लोस्करांच्या घरात ती एकदा आली की तिला कळेल कसं असतं ते, कारण असे आक्रमक निर्णय मी आधी पाहिलेले आहेत. थँक्यू.